फाल्गुन शुक्ल चतुर्दशीला आपण होळी साजरी करत असतो। याला हुताशनी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात। होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहे, जे काही शारीरिक मानसिक कष्ट आहे, याचं दहन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। जे हे काही उपाय आहे ते तुम्ही वर्षातून एकदाच करू शकता। ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं की हुताशनी आणि पौर्णिमा जर 13 तारखेला आहे तर सत्यनारायण हे कधी करावं। बघा, सत्यनारायण हे पौर्णिमाच्या कालावधीमध्येच करायचं असतं। आता पौर्णिमा 13 तारखेला सकाळी 10:36 लागणार आहे आणि 14 तारखेला दुपारी 12:25 संपणार आहे। थोडक्यात काय, आपल्याला पौर्णिमेचं सत्यनारायण हे 13 तारखेला संध्याकाळी करायचं आहे। हा खूप जणांचा मोठा प्रश्न असेल, त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं। आजच्या व्हिडिओमध्ये वर्षातून एकदाच केले जाणारे अतिशय प्रभावी उपाय, जे तुमच्या होळीच्या अग्नीमध्ये त्याचं तुम्हाला दहन करायचं आहे। शारीरिक अडचणी आहे, मानसिक कष्ट आहे, त्यांच्याबरोबर सांसारिक अडचणी आहे, यातून मात करण्यासाठी आपलं आरोग्य सुदृढ राहावं, कारण आपली आरोग्य हीच आपली खूप मोठी संपत्ती आहे। त्याच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहे जे तुम्हाला आवर्जून करायचे आहे आणि ते तेवढे प्रभावी पण आहे। उपाय करत असताना मनात एक सकारात्मक विचार असणं हे खूप महत्त्वाचं आहे। जेवढा सकारात्मकतेने तुम्ही कुठलेही पण उपाय करत असता तेवढे तुम्हाला त्याचे फायदे होत असतात। सगळ्यात आधी मनासारखा जोडीदार मिळावा। तर मला एक सांगायचं आहे, मनासारखा जोडीदार मिळावा याच्यापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून आपल्याला त्या होलिकेमध्ये काही गोष्टी दहन करायच्या आहेत। आता ज्यांना मासिक धर्मसूतक विटाळ असेल तर त्यांना हा उपाय म्हणजेच हे जे काही तुम्हाला उपाय सांगत आहे ते तुम्हाला करता येणार नाही। मग तुम्हाला हे डायरेक्ट 2026च्या होळीला नक्कीच करता येईल। आता उपाय काय आहे? सर्वप्रथम मनासारखा जोडीदार मिळावा किंवा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून उपाय करायचा असतो। मनासारखा जोडीदार मिळावं हे आपलं क्षणिक सुख असतं, पण आपल्यासाठी जो योग्य वर आहे, वधू आहे, ती मिळावी म्हणून उपाय करायचा आहे। काय करायचं आहे? 7 आपल्याला हळकुंड घ्यायची आहे, अख्खे हळकुंड। 7 सांगितलं आहे तर 7च घ्यायचे आहे। ते तुमच्या स्वतःवरनं उतरून टाकायचे आहे। ज्याला लग्न व्हावं, अगदी ताई माझं म्हणजे डिवोर्स झाला आहे, मला दुसरं लग्न करायचं आहे, असं जरी तुमचं असेल तरी सुद्धा तुम्ही हा जो काही उपाय सांगते आहे तो तुम्हाला करायचा आहे। उपाय काय करायचा आहे तर 7 हळकुंड, 7च हळकुंड क्लॉकवाईज म्हणजे गोल गोल, आपण ज्या पद्धतीने गोल गोल आता मी माझ्यावरनं करते, तुम्हाला असे फ्रंट कॅमेरेमध्ये तुम्हाला उलट वाटत असेल, पण असं गोल 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 माझ्यावरनं करते ना, मग माझा गोल भाग मी कसा गोल काढणार या पद्धतीने तुम्हाला हे 7 वेळा असं स्वतःवरनं उतरायचं आहे। कुठला मंत्र जप करायची गरज नाही, फक्त उतरवत असताना माझ्यासाठी सुयोग्य जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे। आता हळकुंड किंवा उतरून टाकावं तर बघा, तुम्ही दुपारी जरी हा प्रयोग केला किंवा होळी दहन झाली आहे, बाहेर तुम्ही घरातच करायचा आहे। जो काही प्रयोग तुम्हाला सांगितला आहे तो तुम्हाला घरातच करायचा आहे आणि जाऊन त्या होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचं आहे। दहन केल्यावर प्रार्थना तुम्हाला करायची की माझ्यासाठी जो सुयोग्य जोडीदार आहे तो मला मिळावा। हा झाला पहिला उपाय जो तुम्हाला करायचा आहे। दुसरा उपाय तुम्हाला सांगते, आजकाल मेडिकल कंडिशन सगळ्यांचे खूप खराब झालेले आहेत। मग त्यामध्ये थायरॉइड असो, BP असो, शुगर असो, PCOD असो, लग्नानंतर गर्भधारणा होत नाही, त्यात बरेच हे काही कारण असतात। मग थायरॉइड आहे किंवा PCOD आहे, एखाद्याला स्त्रीला, किंवा शुगर आहे किंवा BP आहे, तर याच्यामुळे थोडंसं आपल्याला प्रेग्नेन्सीला अडचणी येतात। किंवा आजकाल 30 नाही होत तर लगेच, म्हणजे 30 वर्षाचं वय नाही होत तर लगेच BP शुगर लागतं आणि कधी कधी शुगर इतकं हाय असतं सुरुवातीला तर आपल्याला इन्सुलिन पण देतात। तुम्हाला माहिती असेल, जर तुमच्या घरात कोणी असेल तर याच्यातून आपल्याला सुटका मिळावी म्हणून आपल्याला त्या होलिकेला काही गोष्टी दहन करायच्या आहेत। आपलं आरोग्य चांगलं व्हावं याच्यासाठी तर करायच्याच आहेत, पण जे काही लोकांना असतात बघा आजार, BPची गोळी तर ती शेवटपर्यंत तुमच्यासोबत असते। थायरॉइडची पण सुद्धा शेवटपर्यंतच ती गोळी तुमच्यासोबत असते की कमी प्रमाणात ती होत जाते, पण हो, ती गोळी सुद्धा तुम्हाला घ्यावीच लागते। मग त्याच्यासाठी आपल्याला जर काही अडचणी असेल अशा, किंवा आपल्याला गोळ्या नको आहे, आणि गोळ्या कोणालाच नको असतात, तुम्ही काय, मी काय, किंवा एखादं औषध असतं जे मरेपर्यंत तुम्हाला घ्यावं लागतं, घ्यायला पाहिजे, असं जर तुम्हाला पाहिजे तर तुमच्या आयुष्यात असेल आणि जर तुम्हाला वाटतंय की हे मला नको आहे, मला यातून सुटका हवी आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? 5 गोमती चक्र, 5 पिवळ्या कवड्या, लक्षात घ्या
5 गोमती चक्र, 5 पिवळ्या कवड्या हे एका रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे. आणि जी गोळी तुम्हाला चालू आहे, आता BP असो, थायरॉइड असो, शुगर असो, PCOD काय जे असेल, तुम्हाला जी काही आजार असेल किंवा याच्या व्यतिरिक्त पण कुठला आजार असेल तर ती गोळी असेल, किंवा एखाद्याला टॉनिक चालू आहे, औषध चालू आहे, तर आता तुम्ही म्हणाल औषध कसं टाकायचं, कारण ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, जर गोळी असेल तर त्या 5 कवड्या, 5 गोमती चक्र, त्याच्यामध्ये एकच गोळी टाकायची आहे, त्या कपड्यामध्ये ती बांधायची आहे. आता त्यांना औषध चालू आहे, ज्यांना इन्सुलिन चालू आहे, तर त्यांनी काय करायचं, तर आपण जेव्हा औषधाचा एक ड्रॉप घेतो, एक थेंब त्या रंगाच्या कपड्यात तुम्ही लावा, अर्थात ते थोडंसं ओलं होणार आणि ते त्याची एक गाठ म्हणजे एक गाठ बांधायची आहे आणि ती होलिकेमध्ये दहन करायची आहे. होलिकेमध्ये दहन करत असताना आपल्याला हीच प्रार्थना देवाला करायची आहे की मला जे काही शारीरिक मला कष्ट आहे, मला ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही माझा आजार आहे, तो लवकरात लवकर कमी होऊ दे, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आता हळकुंड स्वतःच्या स्वतःवरनच उतरायचे आहे. मुलाने आईवरनं, आईने मुलावरनं असं नाही, आपण आपलेच करायचे आहे. आता समजलं मला मासिक धर्म आला आहे, तर मी कोणाकडनं करून घेऊ का? आता मला लग्न करायचं आहे, तर मी माझाच उतारा माझा मी करेल. ज्यांना मासिक धर्म सुतक असेल त्यांना हा उतारा करता येणार नाही. दुसरं जे काही तुम्हाला मी रंगाच्या एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून जे काही उपाय सांगितले आहे ते तुम्ही संध्याकाळी करू शकता आणि होलिकेमध्ये तुम्ही दहन करू शकता. हे सगळे उपाय करत असताना कोणाला सांगू नका किंवा तिथे जाऊन स्वतःवरनं उतरून लगेच टाकू नका. हे सगळं तुम्हाला घरातच करायचं आहे, कारण अर्थात होलिका दहन करण्यासाठी बरेच लोक तिथे आलेले असतात आणि त्यांच्यासमोर आपलं असं काही नको. मग जर तुम्ही त्या होळीच्या अग्नीमध्ये जरी टाकलं तरी गुपचूप टाका, सगळ्यांना सांगू नका की हे सगळं तुम्ही काय करताय म्हणून. त्याच्याबरोबर आपलं आरोग्य चांगलं व्हावं आणि खरं तर आपल्या आरोग्यास ही खूप मोठी धनसंपदा आहे आपल्यासाठी, आणि ते चांगलं व्हावं जर तुम्हाला असं वाटत असेल तर अतिशय सुंदर आणि प्रभावी उपाय जो तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, कडुलिंबाची पानं घ्यायची आहे. कडुलिंबाच्या पाण्यामध्ये आपल्याला तर एखाद्याला नेहमी आजारी जो पडत असेल तर किंवा आपलं आरोग्य चांगलं व्हावं, कारण कितीही पैसा कमवा जर तो दवाखान्यात जातच असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. आपलं आरोग्य चांगलं व्हावं जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कडुलिंबाची पानं अगदी 2 किंवा 4 कडुलिंबाचे पानं घ्या. त्याचबरोबर तुम्हाला 7 लवंगा घ्यायच्या आहे. 7 लवंगा घ्यायच्या आहे. 6 ते 7 लवंगा घ्या. घेताना खाली म्हणजे ती फुलासकट लवंगा तुम्हाला घ्यायची आहे आणि एकच तुम्हाला कापुराची वडी घ्यायची आहे किंवा एक कापूर वडी छोटी घ्या, मोठ्या साईजची काही पण असू शकते. तर ह्या 3 पण वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि स्वतःवरून उतरवायच्या आहे. आता समजा एखाद्या घरात आजारी व्यक्ती असेल किंवा म्हणतो ना की लहान मुलं आहेत, सतत आजारी पडत असतात, किंवा आपलंही आर्थिक चांगलं व्हावं किंवा आपलं पण आरोग्य चांगलं व्हावं, आर्थिक नाही आरोग्य चांगलं व्हावं, तर स्वतःवरनं हा उतारा करायचा आहे. स्वतः म्हणजे करायचा आहे उतारा. तो होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला दहन करायचा आहे. पहिला जो उपाय सांगितला तो लग्नासाठी होता, दुसरा जो सांगितला तर गोळी औषध असेल त्याच्यासाठी आहे, आणि तिसरा जो उतारा आहे तो स्वतःचं आरोग्य चांगलं व्हावं, सतत आजारी आहे, दवाखाना करावा लागत असतो, तर असं जर असेल तर तो तिसरा जो उपाय आहे तो तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलेला आहे. त्याचबरोबर आर्थिक प्रगती व्हावी. आता पैसा सगळ्यांना हवा असा वाटतो, तर होळीच्या अग्नीमध्ये त्या आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझी आर्थिक प्रगती चांगली व्हावी, म्हणून तुम्हाला मुठभर, फक्त एवढ्या मुठीभर तांदूळ घ्यायचे आहे. अगदी कुठल्या पण ब्रँडचे तांदूळ घ्या. तांदूळ घेत असताना ते म्हणजे अख्खे जे असते ते महत्त्वाचं आहे. ते तांदूळ घ्या, त्याच्याबरोबर फक्त हळदी कुंकू टाका आणि एक हळकुंड तुम्हाला घ्यायचा आहे. हो, मुठभर तांदूळ घ्या, तुमच्या मुठीमध्ये बसेल एवढे हळकुंड घ्या आणि ते स्वतःवरनं तुम्हाला उतरवायचे आहे. हे सगळं उतारा करताना मनात एक सकारात्मकता असणं महत्त्वाचं आहे की माझी आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. आता हे करून तुम्हाला लाख रुपये मिळणार, मी असं अजिबात म्हणणार नाही आहे, पण होलिकेमध्ये आपली जोपर्यंत आपल्या घरातील दरिद्री जात नाही ना, तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. बऱ्याच वेळा म्हणजे असं ऐकायला येतं की ताई आमचा पैसाच टिकत नाही. काही लोकांचं बघतो आपण की एवढा सारा पगार आहे, सगळं छान मॅनेज करतात आणि आमच्याकडे एवढासा असो किंवा कमी असो, जास्त असो, पैसाच टिकत नाही. तर याच्या वेळी म्हणजे
जर अशा सिच्युएशनमध्ये तुमच्या घरात असेल तर तुम्ही हा उपाय करायला हरकत नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, मुठभर तांदूळ घ्या, त्याच्यावर हळद कुंकू टाका आणि एक हळकंड घ्या, स्वतःवरनं उतरून तुम्ही या होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचं आहे। आता काय करायचं आहे, होळीच्या अग्नीमध्ये दहन करताना सगळ्यांसमोर तांदूळ तर तुम्ही फेकू शकत नाही, मग ते एका काय म्हणतो ना आपण कागदामध्ये ते गुंडाळा, त्याची एक गाठ बांधा आणि मग तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये टाकू शकता। हे जे उतारा करत असतो तर हे तुम्ही सकाळी करून ठेवा, दुपारी करून ठेवा, संध्याकाळी करून ठेवा आणि नंतर तुम्ही होलिकेच्या अग्नीमध्ये तुम्ही दहन करू शकता। जर तुमची इच्छा असेल तर किंवा त्याच वेळेस जर तुमची जाणार असाल तर तेव्हा केलं तरी हरकत नाही। आता हे सगळे उपाय ज्यांच्या घरात खरंच एखाद्याचं लग्न व्हायचं आहे, ज्याच्या घरात एखादा व्यक्ती आजारी आहे किंवा थोडीशी फायनान्शियली कोणाचे प्रॉब्लेम असतात तर तुम्ही हे सगळे उपाय करू शकता। बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की होळीच्या अग्नीमध्ये फक्त नारळ टाकलं जातं, पण ते नारळ पण असं बघतो ना जसं आपण पाण्याचं काय म्हणतो ना सळा मारतो ना त्या पद्धतीने डायरेक्ट ते नारळ असं फेकून टाकलं जातं। लक्षात घ्या, नारळ हे शुभतेचं प्रतीक आहे, नारळ हे मांगल्याचं प्रतीक आहे। त्या नारळाला सुद्धा स्वतःच्या सन्मान देणं महत्वाचं आहे। मग ते कसं करायचं, नारळ आपल्या दोन्ही हातात घ्या, त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करा, नारळाचा शेंडा होलिकेकडे म्हणजे त्या होळी समोर असावा, म्हणजे आपल्या अपोजिट बाजूला आपल्या विरुद्ध बाजूला तो नारळाचा शेंडा म्हणजे समोर असावा थोडक्यात। आणि त्या होलिकेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सुख शांती समाधान आयु आरोग्य नांदू दे, घरात भरभराट होऊ दे, ज्या काही तुमच्या इच्छा असेल शारीरिक मानसिक कष्ट आहे ते कमी होऊ दे, अशी प्रार्थना करून व्यवस्थित ते होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला असे दहन करायचे आहे। आता व्यवस्थित करणं म्हणजे काय, एक तर होळीची अग्नी एवढी असते की त्याच्या झळा पण आपल्याला लागतात, पण दोन्ही हाताने शक्य असेल तर करा, नाहीतर उजव्या हाताने तुम्ही जो नारळ आहे तो त्या होळीच्या अग्नीमध्ये दहन करा। नाहीतर काही लोक डायरेक्ट घेतात आणि असं फेकून देतात, असं नाही करायचं आहे आणि हे चुकीचं आहे, कारण त्याचा मान सन्मान देणं महत्वाचं आहे। तुम्ही दोन्ही हाताने जर शक्य असेल तर टाकणं तर तुम्हाला तर अतिशय उत्तम, नाही तर फक्त उजव्या हातात घ्या आणि व्यवस्थित तुम्ही त्या होळीमध्ये दहन करा। कुठली पण प्रक्रिया करताना त्याचा मानसन्मान देणं आणि ती व्यवस्थित करणं तेवढं महत्वाचं असतं। तर आजच्यासाठी फक्त इतकंच। झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।